आता याचा किती माल निघाला असेल याचा? ह्याचं जवळपास सर 3 टनच्या वर निघालं. इकडचा हो. आणि तिकडचा तिकडचा 2 टन निघाला. ते क्षेत्र किती आहे? सेम आहे Same सर. सेम क्षेत्र आहे. याचा 3 टन त्याचा 2 2 टन. आता याच्या पुढे याचा किती याच्या निघेल? पुढे 2 टन निघाल. ह्याच्या आणि ते संपला. पुढे आता अजून जास्त निघतो. 2 पहिल्यापेक्षा जास्त पाटील मला. मला तर आधी पहिल्यापेक्षा जास्त. शिलाजीत दिल्यामुळे ना, शिलाजीत ट्रीटमेंट केला. शिलाजीत टॉपची treatment दिली. ट्रीटमेंट दिलेली आहे. म्हणजे बेसल डोस टाकल्यानंतर किती दिवसांनी शिलाजीत गेला? थोडासा वेळ लागला सर मला 2 महिन्यानं गेला. अच्छा. 2 महिने. मग तुम्ही म्हणजे शिलाजीत दिलं त्यावेळेस थोडासा थंड झाला होता, प्लॉट स्लो झाला होता. स्लो झाला होता. बर. स्लो झाला होता. हा. शिलाजीत दिल्यानंतर हळूहळू मग वरून स्प्रे गेले आपले. संपत आलाय. काय हा. करू आता, एकदाच माल तोडून घेतो. अच्छा. एक सोडा म्हणलं आता किती शिलाजीत माल निघेल? एक treatment अंदाज द्या. आता हे माल आता सर अजून 4 टन माल निघते मला विश्वास आहे. बापरे, तिकडे किती निघेल? तिकडं तर आता कमी झालं. थकला तो आता. एखादा टन निघाल समजा. म्हणजे 2 आणि 3 टन आणि इकडचं 4 आणि 3 सात. 7 टन. अडीच पट माल. पण अजून शेंडा चालू आहे. अजून फुल शेंडा येणं चालू चालू धरलं आहे. आपण आणि एवढ्या हिट मध्ये माणसं इथं काळे पडतात. हो ना सर. 43 चं तापमान आहे. ह्या झाडाकडे जर बघितलं तर मस्त सगळे माणसंच उभे तो आहेत. 5.5 फुटाचा माणूस असेल, 6 फूट उंची आहे त्याला. नाही 6.5 फूट येते. हे 6 फूट माणूस आहे. हा. माल एवढा आहे, आता लागलेला एवढा आहे ना, अजून लागणार आहे. अजून सेटिंग चालूच आहे ना सर. बरोबर आहे. हे बारीक माल म्हणजे तुम्ही एवढा जर आहे, लक्षातच तुम्ही जर बसणार. परत शिलाजीत करताय त्याच्यानंतर परत, बर. तर हा जो नवीन माल आहे तो पण भरमसाठ मोठा होता.